मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला वेग, बोरविहीर परिसरात रेल्वे रूळ टाकण्याचं काम पूर्ण. स्वातंत्र्यापूर्वीपासून धुळेकरांची मागणी असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात धुळे तालुक्यातील 9 गावातील सुमारे 1825 कुटुंबे बाधित होणार आहेत. जमिनीच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांचा विरोध असला तरी यावर शासन स्तरावर योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या मार्गाच्या पहिल्या टप्प्यात बोरविहीर ते नरडाणा दरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. तसेच बाळापूर जवळ रेल्वे स्थानक उभारणीसह रेल्वे रूळ टाकण्याचं काम वेगानं सुरू आहे. एकीकडे जमिनीच्या योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी या मार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असला तरी भूसंपादनाचा विषय चर्चेत असतानाच बोरविहीर परिसरात रेल्वे रूळ टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. याशिवाय बाळापूर रेल्वे स्थानकाचे बांधकामही सुरू झाले आहे. नमस्कार, मी बोरुरी गावाचा नागरिक आहे आणि आमच्याकडे इथे बोरुरीचं काम रेल्वेचं काम चालू आहे. तर आमची मागणी अशी आहे की आमच्याकडे जो बोगदा बनवला आहे तो एकदम चुकीच्या पद्धतीने बनवला गेलेला आहे. त्याला म्हणजे तो अरुंद आहे आणि आमच्याकडे कायम रहदारी असते, बस असतात, मोठे मोठ्या गाड्या जातात. आमच्याकडे शेतीमालासाठी मोठे मोठे डंपर येतात, गाड्या येतात, तर माल खाली करण्यासाठी जागा नसते, रस्ता नाही आहे आणि बोगद्यात कायम पाणी असतं. आणि जो भूसंपादनाचा विषय आहे तर आमच्याकडे शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, दोघी बाजूला नाही, इकडच्या साईडलाही नाही, इकडच्या साईडला नाही. आणि आमच्याकडे म्हणजे जनावर आहेत, म्हणजे म्हशी आहेत, ढोरं आहेत, त्यांना जायला तिकडे बोगदा अंडरपास जायला हवा अशी आमची एक मागणी. आणि हा जो बोगदा आहे त्याचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा तो अरुंद आहे तो मोठा करून काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे आणि शेतीसाठी मार्ग द्या अशी आमची एक मागणी राहील. आमची मागणी अशी आहे की जो भूसंपादनाचा विषय आहे पूर्णपणे मोबदला हा मिळाला नाही शेतकऱ्यांना. भविष्यात जर मोबदला मिळत नसेल तर आम्ही हे काम बंद करून टाकू. लोकनायक न्यूज.